श्री स्वामी समर्थ. गुरुवार विषयीचा स्वामी समर्थांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मनातील चिंता दूर करणारा हा स्वामी समर्थ संदेश आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या भक्तिमय परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस हा गुरुवार आणि गुरुवार म्हणजे आपल्या लाडक्या स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्याचा आहे. मनातील चिंता स्वामींच्या चरणी ठेवण्याचा आणि नव्या विश्वासाने जीवनाकडे पाहण्याचा दिवस. जर तुम्ही हा व्हिडिओ गुरुवारी ऐकत असाल तर हा योगायोग समजू नका. काही क्षण शांत बसा, डोळे मिटा, मनातील सर्व विचार बाजूला ठेवा आणि फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तिसऱ्यांदा पूर्ण श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. कधी सुख येते तर कधी दुःख येते. कधी आपल्या जवळची माणसे आपल्याला समजून घेतात तर कधी आपल्यालाच आपल्या भावना कोणाला सांगाव्यात हे कळत नाही. कधी मेहनत करूनही यश मिळत नाही. कधी प्रामाणिकपणे वागूनही आपल्यावर आरोप होतात. कधी आपल्या मनापासून इच्छा असूनही परिस्थिती साथ देत नाही. अशा वेळी मन खचते. पण स्वामी भक्तांनो, जिथे माणसाची आशा संपते तिथे स्वामींच्या कृपेवरचा विश्वास सुरू होतो. म्हणून आजचा हा गुरुवारचा विशेष संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींवर विश्वास ठेवतो का? जर हो असेल तर मग घाबरण्याचे कारण नाही. याचा अर्थ असा नाही की संकटे लगेच नाहीशी होतील, पण संकटाला सामोरे जाण्याची शक्ती नक्की मिळते. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही मन शांत ठेवून योग्य कर्म राहणे. कधी कधी आपण स्वामींना म्हणतो, स्वामी माझे काम का होत नाही? माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी काय येतात? मी इतके प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? पण कदाचित आपल्याला दिसत नसलेला मार्ग स्वामींच्या कृपेने तयार होत असेल. आपल्याला एका दाराचे बंद होणे दिसते, पण कदाचित दुसरे दार उघडण्याची वेळ स्वामी ठरवत असतील. म्हणूनच आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात पक्की करा, उशीर झाला म्हणजे स्वामींनी नकार दिला असे नाही. कधी कधी योग्य वेळ येईपर्यंत थांबणेही आवश्यक असते. गुरुवारचा दिवस आणि स्वामींची भक्ती. गुरुवार हा अनेक भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा दिवस आहे. या दिवशी सकाळी उठून घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. शक्य असल्यास देवासमोर दिवा लावा. स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून काही क्षण शांत राहा. मोठी पूजा झाली नाही तरी चालेल, महागडी फुले नसली तरी चालतील, मोठा नैवेद्य नसला तरी चालेल, पण मनापासून केलेली प्रार्थना असावी. स्वामींनी मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे. भक्तीमध्ये मनाची शुद्धता आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. म्हणून आज स्वामींना एवढेच सांगा, स्वामी माझ्याकडून चांगले कर्म घडू दे. माझ्या मनात अहंकार देऊ नका. माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. संकटाच्या वेळी मला योग्य मार्ग घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मनापासून करा. तुमची चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. आपल्या मनात कितीतरी चिंता असतात. कुणाला मुलांच्या भविष्याची चिंता असते, कुणाला नोकरीची चिंता असते, कुणाला व्यवसायाची चिंता असते, कुणाला घरातील परिस्थितीची चिंता असते, कुणाला आर्थिक अडचणींची चिंता असते, तर कुणाला आपल्या जवळच्या व्यक्तीची चिंता असते. आपण दिवसभर त्या विचारांमध्ये अडकून राहतो. रात्र झाली तरी विचार थांबत नाही. झोपताना विचार, सकाळी उठल्यावर विचार आणि हळूहळू मन थकून जाते. अशा वेळी स्वतःला सांगा, मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे, पण परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणार आहे. हा विचार मनाला खूप मोठे बळ देऊ शकतो. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला हातात नसते, आपल्या हातात असते. ती म्हणजे आपली मेहनत, आपले कर्म, आपली वृत्ती आणि आपला विश्वास. स्वामी भक्तांनो, हार मानू नका. कदाचित आज हा व्हिडिओ ऐकणाऱ्याला एखाद्या व्यक्तीच्या मनात असेल, माझे आयुष्य कधी बदलेल? माझ्या समस्या कधी संपतील? एवढ्या अडचणी काय येतात? जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती ही तुमच्या संपूर्ण आयुष्याची ओळख नाही. आज तुम्ही अडचणीत असाल तर उद्या परिस्थिती बदलू शकते. आज तुम्ही अपयशी असाल
पण उद्या तुम्ही यशस्वी होऊ शकता. आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असणार. फक्त एक गोष्ट करू नका, स्वतःवरील विश्वास सोडू नका आणि स्वामी भक्त असाल तर श्रद्धा सोडू नका. कर्म करत राहा. स्वामींची भक्ती करताना आपल्या कर्माकडे दुर्लक्ष करू नका. फक्त प्रार्थना करून काम होईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रार्थनेसोबत प्रयत्न करा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. व्यवसाय वाढवायचा असेल तर मेहनत करा. अभ्यासात यश हवे असेल तर नियमित अभ्यास करा. नाते टिकवायचे असेल तर संवाद साधा. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य जीवनशैलीचा प्रयत्न करा. आणि या सर्व प्रयत्नासोबत मनात स्वामींचे नाव ठेवा. कर्म तुमचे, प्रयत्न तुमचे, पण मनातील विश्वास स्वामींचा. मनातील नकारात्मक दूर करा. कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. माझ्याकडून होणार नाही, मी काहीच करू शकत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्याच बाबतीत असे का होते, असे विचार मनाला कमकुवत करतात. आज गुरुवारच्या दिवशी असे विचार बाजूला ठेवा. स्वतःला सांगा, मी प्रयत्न करेन, मी पुन्हा सुरुवात करेन, मी चुकांमधून शिकेन, मी स्वामींवर श्रद्धा ठेवेन आणि सर्वात महत्त्वाचे, मी हार मानणार नाही. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा काही क्षण शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना मनातील चिंता हळूहळू शांत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्रद्धेनुसार स्वामींचे नाम मनाला आधार देते. तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर विश्वास व्यक्तीशी बोलणे, योग्य सल्ला घेणे आणि आवश्यक ती व्यावहारिक पावले उचलणे ही महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही सोबत असू द्या. दुसऱ्यांशी तुलना करू नका. आजच्या काळात आपण दुसऱ्यांचे आयुष्य पाहून स्वतःचे आयुष्य कमी समजू लागतो. कोणाचे घर मोठे आहे, कोणाकडे पैसा जास्त आहे, कोणाची मुले पुढे गेली, कोणाचा व्यवसाय मोठा झाला, कोणाचे सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत, पण आपल्याला दुसऱ्यांचे फक्त बाहेरचे आयुष्य दिसते, त्यांच्या मनातील संघर्ष दिसत नाही. म्हणून तुलना करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमचे कर्म तुमचे आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या मार्गावर चालत राहा. स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडत नाहीत. भक्तांच्या श्रद्धेत स्वामी समर्थ म्हणजे आधार. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा फक्त स्वामींच्या चरणी जातो. कधी उत्तर लगेच मिळते, काही काळ थांबावे लागते, पण या प्रवासात मनात विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. आज तुम्ही ज्या समस्येत जास्त आहात ती कदाचित तुम्हाला भविष्यात अधिक मजबूत बनवेल. आजचे दुःख उद्याची शिकवण बनू शकते. आजचे अपयश उद्याच्या यशांचा पाया बनू शकते. म्हणून आज स्वतःला दोष देणे थांबवा. भूतकाळ बदलत येत आहे, पण आजचा दिवस नक्की बदलता येतो. गुरुवारचा विशेष संकल्प. चला आज गुरुवारच्या दिवशी एक छोटासा संकल्प करूया. मी कोणाचाही द्वेष करणार नाही, मी कोणालाही जाणून बुजून दुखवणार नाही, माझ्या कुटुंबातील व्यक्तीशी प्रेमाने बोलेन, गरजू व्यक्तीला शक्य असेल ते मदत करेन, माझ्या कामात प्रामाणिक राहीन, अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करेन आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामींचे नामस्मरण करत राहीन. जर तुम्ही हा संकल्प मनापासून करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, माझी श्रद्धा कायम राहू दे अशी प्रार्थना करा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. आत्ता काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि माझ्यासोबत मनापासून करा. हे स्वामी समर्थ महाराज, आज तुमच्या चरणी आम्ही आलो आहोत. आमच्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहेत, आमच्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला माहीत आहेत, आमच्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहेत. आम्ही कोणाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आमच्या मनात आहेत. स्वामी, आम्हाला मार्ग दाखवा. आमच्या हातून चांगले कर्म घडू द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. ज्यांच्या घरात सुख दुःख आहे त्यांच्या घरात आनंद येऊ दे. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग मिळू दे आणि संधी दे.
ज्यांच्या नोकरीची चिंता आहे त्यांना योग्य संधी मिळू दे. ज्यांच्या मुलांच्या भविष्यात चिंता आहे त्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि यश मिळू दे. ज्यांच्या मनात निराशा आणि त्यांच्या मनात पुन्हा आशेचं किरण निर्माण होऊ दे. ज्यांच्यात नात्यामध्ये दुरावा आला आहे जिथे प्रेम आणि समजूत निर्माण होऊ दे. स्वामी, आम्हाला फक्त सुख देऊ नका, संकटात टिकून राहण्याची शक्ती द्या. आम्हाला फक्त यश देऊ नका, यश मिळाल्यावर नम्र राहण्याची बुद्धी द्या. आम्हाला फक्त पैसा देऊ नका, पैशांची योग्य उपयोग करण्याची समज द्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आमच्या मनातून तुमच्यावरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. आजचा गुरुवारचा अंतिम संदेश म्हणजे स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश संपवताना एक गोष्ट मनात ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न लगेच मिळतच असे नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवतो. कधीकधी स्वामींची कृपा आपल्याला आपल्या इच्छेच्या रूपात मिळत नाही, ती कदाचित योग्य निर्णय घेण्याच्या बुद्धीच्या रूपात मिळते. कधी संधी मिळते, कधी एखाद्या चुकीच्या मार्गापासून आपण वाचतो, कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी आपल्या आयुष्यात येते, कधी एखादे नुकसान भविष्यातील मोठ्या संकटापासून आपल्याला वाचवते. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनापासून घडली नाही म्हणून रागावू नका. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा, संयम ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. आज जीवनात बदल एका दिवसात होईलच असे नाही. एक दिवस नक्की येतो ज्या दिवशी मागे वळून पाहताना आपण म्हणतो, त्या कठीण काळात मी हार मानली नाही म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो. आणि त्या प्रवासात स्वामींचे नाव आपल्या ओठांवर असेल तर मनाला वेगळेच बळ मिळते. म्हणून आज गुरुवारच्या दिवशी स्वतःला एक वचन द्या, काही झाले तरी मी हार मानणार नाही. माझे कर्म आणि प्रामाणिकपणे करत राहील. माझ्या मनात श्रद्धा ठेवी आणि प्रत्येक परिस्थितीचे स्वामींचे नाव घे. शेवट असा करूया आपण, जर आजचा हा गुरुवार विशेष संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहा. तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्राला किंवा नातेवाईकाला हा संदेश शेअर करा आणि अशा भक्तिमय स्वामी समर्थांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या गुरुवारी पुन्हा एक सुंदर स्वामी संदेशासह आपण भेटू. तोपर्यंत स्वामीचे नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा, मनात श्रद्धा ठेवा, कारण भिवू नका. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि तुमचे कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.